इन खबरों के स्पॉन्सर हैं घरकुल मसाले। रोजमर्रा के खानों को दे वालदा के हाथ का जायका, घरकुल मसाले। आदाब है MCN उर्दू न्यूज में आपका खैर मकदम। नाजरीन, मैं हूं काजी मुहिउद्दीन। खबरों के इस सिलसिले को आगे बढ़ाने से पहले आइए एक नजर डालते हैं आज की खास खबरों पर। हेडलाइंस के स्पॉन्सर हैं घरकुल मसाले। रोजमर्रा के खानों को दे वालदा के हाथ का जायका, घरकुल मसाले। हुकूमत की हिदायत पर सरकारी दफातर और पब्लिक प्लेसेस पर जोश खरोश से इज्तिमाई तौर पर पढ़ा गया कौमी तराना और लगाए गए हुब्बुल वतनी के नारे। आज़ादी का अमृत महोत्सव के तहत म्युनिसिपल तलबा को करवाई गई तालीमी सैर। शहर में बनाए गए प्रोसेसिंग सेंटर पर कचरे पर किए जाने वाले प्रोसेस से मुताल्लिक़ तलबा को दी गई मालूमात। शहरियान को बुनियादी सहूलतें फराहम करवाने के मुतालबे पर शहर विकास समिति ने म्युनिसिपल दफ्तर पर किया ढोल बजाओ एहतजाज। इंतजामिया को याद दिलाई उनकी जिम्मेदारियां। और शादी का मुतालबा करने पर एक यूट्यूबर सहाफी ने बेरहमी से किया अपनी माशूका का कत्ल। लाश के टुकड़े थैले में भरकर खुद ही पहुंच गया शिऊर पुलिस स्टेशन, किया अपने जुर्म का एतराफ। खबरें तफसील से। आज़ादी का अमृत महोत्सव के ज़िमन में स्वराज महोत्सव के तहत शहर भर में और तमाम सरकारी व नीम सरकारी दफातर में जोश व खरोश से इज्तिमाई तौर पर राष्ट्रगीत पढ़ा गया। इस सिलसिले में हुकूमत ने कौमी तराने की इज्तिमाई ख्वानदगी के अहकामात दे रखे थे, जिसके मुताबिक ठीक सुबह 11 बजे ज़िला कलेक्टर दफ्तर और दीगर तमाम सरकारी व नीम सरकारी दफातर व इदारों में इज्तिमाई तौर पर कौमी तराना पढ़ा गया। ज़िला कलेक्टर दफ्तर पर तो एक बुजुर्ग शहरी को सड़क के बाजू अपनी स्कूटी लगाए इस इज्तिमा में शामिल देखा गया, जबकि इस राष्ट्रगान प्रोग्राम में ज़िला कलेक्टर सुनील चौहान, तमाम महसूली अमले और डिप्टी कलेक्टर्स व दफ्तरी मुलाजिमीन शरीक थे। औरंगाबाद जिल्ह्यातील सगळे बंधू भगिनी, माझे युवक मित्र मैत्रिणी यांना सगळ्यांना मी शुभेच्छा देतो। मित्र हो, आझादी का अमृत महोत्सव, भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले। मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुरू केले आणि या सगळ्या उपक्रमाला औरंगाबाद जिल्ह्यातल्या सगळ्या नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला। त्याच्यामध्ये आपण 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट प्रत्येकाने त्याच्या घरावर ध्वज लावला, दुकानावर ध्वज लावला, सगळ्या ठिकाणी ध्वज लागला आणि याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला। तसंच आज आपण सामूहिक राष्ट्रगायन केलेलं आहे। सकाळी ठीक 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाचे सगळे म्हणजे बंधू भगिनी, तसेच आजचे आलेले अभ्यागतसुद्धा, व्हिजिटर्स, नागरिक, प्रसिद्धी माध्यमाचे प्रतिनिधी सगळे यामध्ये सहभागी झाले। या प्रसंगी मी आपल्याला एक सांगेल की कुठल्याही राष्ट्रासाठी एका धाग्यात बांधणाऱ्या 2 गोष्टी असू शकतात। एक असतो राष्ट्रध्वज आणि दुसरा असतं राष्ट्रगान। या दोन्ही गोष्टी करण्यामागे माननीय प्रधानमंत्री आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा एक हेतू असा होता की राष्ट्र कुठल्या तरी एका धाग्याने पुन्हा एकदा जोरात बांधण्याची गरज आहे। 75 वर्ष स्वातंत्र्य मिळवताना, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव करताना अनेक स्वातंत्र्य सैनिकाचं बलिदानी, शहीदांचं बलिदानी, मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी अनेक सैन्यातल्या जवानांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली। मग हे सगळं करताना पुन्हा एकदा त्या जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी, आपल्यामधली राष्ट्रभक्ती पुन्हा एकदा प्रज्वलित करण्यासाठी आपण हे सगळे उपक्रम केले। हर घर तिरंगा आहे, तसंच सामूहिक राष्ट्रगान आहे। त्याबद्दल मी सगळ्या नागरिकांना शुभेच्छा देतो। इसी तरह ज़िले के मिनी मंत्रालय यानी ज़िला परिषद में भी इस इज्तिमाई ख्वानदगी का इनेकाद अमल में आया। इस प्रोग्राम में ज़िला परिषद CEO व एडमिनिस्ट्रेटर नीलेश गटने, चीफ ट्रेजर व मालियाती अफसर चंद्रकांत पाटिल, डिप्टी CEO उमूमी इंतज़ामिया सुरेश बंसोड़े, शोबे तामीरात के चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर विजय कुमार डहाड़े, डिस्ट्रिक्ट एनिमल हस्बेंड्री ऑफिसर डॉक्टर सुरेखा माने, ज़रई शोबे के अफसर आला सदानंद देशमुख और इसी तरह ज़िला परिषद के तमाम ही शोबेजात के अफसरान आला व मुलाजिमीन ने कौमी तराना इज्तिमाई तौर पर पढ़ने की इस तकरीब में शिरकत की। देही मकामात से भी घर घर तिरंगा और इस इज्तिमाई तकरीब के कामयाबी के साथ मनाए जाने की इत्तला मिली है। इसी तरह शहर भर भी गली महलों और सरकारी, नीम सरकारी व खानगी तालीमी इदारों में
یہ پروگرام منعقد ہوئے، جس میں اندرا نگر بائی جی پورہ گلی نمبر 22 گنپتی مندر کے بازو مقامی ساکنان نے نہایت جوش و خروش سے قومی ترانہ پڑھنے کی یہ اجتماعی تقریب منعقد کی، جس میں یہاں کے مہیلا منڈل اور چھوٹے چھوٹے بچے بھی شامل ہوئے، جن میں رتنا دنڈوکے، لتا ہیواڑے، سنگیتا پڑسکر، جے شری جادھو، سنیتا کولکر، یمنا بائی جادھو موشی اور دیگر خواتین کثیر تعداد میں شامل دیکھی گئیں۔ اسی طرح شہر میں ہوٹل شاہی بھوج N1 میں بھی ایک نجی تقریب کے موقع پر میونسپل کارپوریشن کے ایڈیشنل کمشنر روندر نکم کی تجویز پر 150 تا 200 افراد نے قومی ترانہ پڑھا، جن میں شہر کے کئی سرکردہ افراد بھی شامل تھے۔ شہر میں موجود گاربیج پروسیسنگ سینٹر پر میونسپل اسکولوں کے طلباء نے وزٹ دی اور وہاں کے کام کاج اور طریقوں سے واقفیت حاصل کی۔ میونسپل ایڈمنسٹریٹر ڈاکٹر ابھیجیت چودھری کی ہدایت پر میونسپل اسکولوں کے زیر تعلیم طلباء کو تعلیمی سیر کروائی گئی اور انہیں صفائی کے علاوہ شہر بھر سے نکلنے والے کچرے سے سوکھا اور گیلا کچرا الگ کر کے اس کی پروسیسنگ کر کے کس طرح کھاد اور دیگر کیمیائی اشیاء تیار کی جاتی ہیں اس سے واقف کروانے کی غرض سے انہیں شہر میں جاری گاربیج پروسیسنگ سینٹر کی وزٹ کروائی گئی، جہاں ڈپٹی میونسپل کمشنر و گھن کچرا پروجیکٹ چیف سومناتھ جادھو، زون نمبر 5 کی اسسٹنٹ کمشنر سویتا سونونے کی رہنمائی میں نارے گاؤں میں واقع میونسپل کارپوریشن مراٹھی و اردو اسکول، مسنت پور میونسپل اسکول اور سڈکو N7 میں موجود میونسپل اسکولوں کے 10 طلباء، اس طرح سے 40 بچوں کو یہ سیر کروائی گئی۔ ڈپٹی میونسپل کمشنر اپرنا تھیٹے کی ہدایت پر مفت میں اسمارٹ سٹی بس کے ذریعے انہیں لایا اور لے جایا گیا۔ طلباء کو سینئر سینیٹری انسپکٹر روی کرن کلکرنی نے گاربیج سینٹر کی کارکردگی سے واقف کروایا۔ اسی طرح ٹرانسفارمیشن کی بھی سیر کروائی گئی۔ اس موقع پر طلباء نے اجتماعی طور پر راشٹر گیت بھی پڑھا۔ اس موقع پر زون آفیسر سویتا سونونے اور سینئر سینیٹری انسپکٹر کلکرنی کے علاوہ صفائی انسپکٹر ذاکر خان، سورج بھنڈاری، دلیپ راٹھوڑ، جونیئر کلرک دیوی داس دھنکے، پریتم کاڑے، صفائی جوان آکاش ہیوراڑے، رمیش شینڈگے اور ریڈی کمپنی کے دنیش بیانی بھی موجود تھے۔ لال باوٹا تنظیم کے بینر تلے ایمبولینس اونرز اینڈ ڈرائیورز ایسوسی ایشن کی جانب سے آج ایمبولینس گاڑیوں پر ترنگا لگا کر ایک ریلی نکالی گئی۔ گھاٹی دواخانہ مہاراشٹر کامگار کرمچاری سنگھٹنا اور آئیٹک سے ملحق خانگی ایمبولینس اونرز ڈرائیورز یونین کی جانب سے پیٹھن گیٹ سے گاڑیوں پر ترنگے لہرا کر ریلی نکالی گئی، جسے CPI کے نیشنل کونسل ممبر ڈاکٹر رام باہیتی اور سابق کارپوریٹر اشفاق سلامی نے ترنگا جھنڈا دکھایا۔ یہ ریلی پیٹھن گیٹ سے نکل کر گل منڈی، اورنگ پورہ ہوتے ہوئے گورنمنٹ میڈیکل کالج اینڈ ہاسپٹل پہنچ کر ختم ہوئی۔ گھاٹی دواخانے کے احاطے میں ٹریفک اور پارکنگ کے مسائل پر توجہ دینے کی بجائے ڈین ڈاکٹر ورشا روٹے نے ایمبولینس ترنگا ریلی کو روکنے کی کوشش کی۔ یہ الزام مہاراشٹر کرمچاری سنگھٹنا کے ذمہ داران نے لگاتے ہوئے اس واقعے کی سخت الفاظ میں مذمت کی اور آئیٹک کے ساتھ اس ضمن میں بات چیت کرنے کا مطالبہ کیا۔ ان لوگوں کا کہنا ہے کہ کورونا دورانیے میں بھی خانگی ایمبولینس گاڑیوں کے مالکان و ڈرائیورز نے اپنی اخلاقی و سماجی ذمہ داری سمجھتے ہوئے مفت سروس فراہم کی۔ اس طرح سڑک حادثات میں زخمی ہونے والوں کو فوری طبی امداد پہنچ سکے، اس غرض سے وہ لوگ بھاگ دوڑ کرتے رہتے ہیں۔ یہی نہیں، گورنمنٹ بلڈ بینک میں جب بھی خون کی قلت محسوس کی گئی، ان کی یونین نے بلڈ کیمپ منعقد کروائے اور ایمبولینس کے مالکان و ڈرائیورز نے ضرورت مند مریضوں کے لیے اپنے خون کا عطیہ جمع کروایا۔ اس ریلی کے موقع پر ایڈوکیٹ ابھے ٹاکسال کے ہاتھوں تنظیم کے ایک ایسے ملازم دیپک شیشراؤ جادھو کا استقبال کیا گیا جس نے 25 تا 30 ہزار روپیوں سے بھرا پاکٹ اسے ملنے پر وہ متعلقہ شخص تک پہنچا دیا۔ حالانکہ ان دنوں وہاں کے ملازمین گزشتہ کئی ماہ سے تنخواہیں نہ ہونے کے سبب مالی بحران کے شکار ہیں، مگر دیپک نے پاکٹ لوٹا کر اپنی ایمانداری کا ثبوت پیش کیا اور یہ ثابت کیا کہ آج بھی اس دنیا میں ایماندار لوگ موجود ہیں۔ اس موقع پر تنظیم انصاف کے SG شتاری، ایڈوکیٹ ابھے ٹاکسال، جیکسن فرنانڈیز، راجیو ہیوراڑے، شیخ خرم، وکاس گائیکواڑ، ابھیجیت بنسوڑے، نیلیش دیویکر، انیتا ہیوراڑے، اظہر خان، فیض خان، محمد پیر، ذاکر خان، عامر خان، گوتم دیویکر اور دیگر موجود تھے۔
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त आज 15 ऑगस्ट रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय घाटी हॉस्पिटल औरंगाबादमधील आयटक संलग्न महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेचे आमच्या खाजगी रुग्णवाहिका चालक युनिटने आज पैठण गेटपासून तर घाटी हॉस्पिटलपर्यंत ॲम्ब्युलन्सची रॅली काढली. जवळपास 25 ते 30 रुग्णवाहिका बॅनर लावून तिरंगा झेंडा लावून आज पैठण गेटपासून या ठिकाणाहून घाटीपर्यंत पोहोचल्या. या रॅलीचं उद्घाटन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड अशफाक सलामी यांनी झेंडा दाखवून केलं. या ठिकाणी तंजीम इन्साफचे राज्याध्यक्ष एस.जी. शुत्तारी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नॅशनल काउन्सिल मेंबर कॉम्रेड राम बाहेती, डॉक्टर नईम, त्याचबरोबर आमच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शाखा सहसेक्रेटरी रफिक बख्श, राजू हिवराळे आणि अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. या बॅनरवर आम्ही विशेष करून घाटी हॉस्पिटलच्या डीन मॅडम यांच्यासाठी एक संदेश लिहिला आहे की आम्ही रुग्णवाहिका चालक आहोत, कृपया आमचा अवमान करणे बंद करा. हे यासाठी आम्ही लिहिलं की 5 दिवसापूर्वी डीन मॅडमनी एक फरमान काढलं, यांना हाकलून द्या. गेल्या अनेक वर्षापासून हे रुग्णवाहिका चालक घाटी हॉस्पिटलमधली रुग्णांची सेवा करतात आणि पोटही भरतात. मास कॅज्युअलिटी झाली तर त्यावेळेस मदतही करतात. कोरोनामध्ये सर्वात जास्त काम आमच्या कंत्राटी कामगार आणि रुग्णवाहिका चालकांनी केलेलं आहे आणि त्यांना असं आतंकवाद्यासारखं हाकलून द्या असं म्हणणं, याचा आम्ही तीव्र निषेध करतो. डीन मॅडमला आम्ही निवेदन दिलेलं आहे, चर्चा करण्यासाठी आमंत्रण द्या असं निवेदन दिलेलं आहे. अजून डीन मॅडमला वेळ मिळालेला नाही. स्वातंत्र्य हे आमच्या कष्टातून मिळालेलं आहे. हा देश कामगारांचा, कष्टकऱ्यांचा आहे, फक्त अदानी अंबानीचा नाही. मॅडम, या देशामध्ये डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत, तसे कामगार देखील आहेत आणि म्हणून लाल बावटा या रुग्णवाहिका चालकांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. मी कॉम्रेड ॲडव्होकेट अभय टाकसाळ, महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटकचा सेक्रेटरी. आज़ादी का अमृत महोत्सव के तहत आज़ाद अली शाह एजुकेशन सोसाइटी के तहत चलाए जाने वाले शाइनिंग स्टार स्कूल में मुख्तलिफ प्रोग्राम्स मुनक़िद किए गए. आज़ादी का अमृत महोत्सव के तहत मुल्क के 75वें यौम आज़ादी के मौके पर शाइनिंग स्टार मराठी स्कूल में मुख्तलिफ रंगारंग तकारीब मुनक़िद की गईं. स्कूली तलबा की 3 दिनों तक शहर में प्रभात फेरियाँ निकाली गईं. यौम आज़ादी के मौके पर बॉम्बे हाईकोर्ट औरंगाबाद बेंच के माहिर कानून एडवोकेट पी.एफ. पाटनी के हाथों कौमी परचम लहराया गया. बॉम्बे हाईकोर्ट औरंगाबाद बेंच के सीनियर एडवोकेट पी.एम. संचेती की सदारत में मुनक़िदा इस तकरीब में एडवोकेट राजू कुंटे, एडवोकेट शरद, स्कूल के हेडमास्टर खान साजिद पाशा और स्कूल के दीगर असातिज़ा शरीक थे. परचम कशाई के बाद स्कूली तलबा ने मुख्तलिफ कल्चरल प्रोग्राम पेश किए जिसे हाजरीन और मेहमानों ने खूब पसंद किया और उन्हें दादो तहसीन से नवाजा. खान साजिद पाशा ने हाजरीन और शहरियान को जश्न आज़ादी की मुबारकबाद पेश की. एडवोकेट पी.एफ. पाटनी ने अपने खिताब में बच्चों की ज़हानत की खुलकर तारीफ़ की, जबकि एडवोकेट पी.एम. संचेती ने तलबा को मशवरा दिया कि वो किसी भी शोबे में जाएं लेकिन एक अच्छे शहरी बनकर रहें. उन्होंने कहा कि दुनिया भर में तालीम का कोई नएमुल बदल नहीं है, इसलिए तलबा दिल लगाकर पढ़ाई करें. नज़ामत के फ़राइज़ प्रतीक्षा बंसोड़े ने अदा किए, जबकि आशा रुपेकर ने हाजरीन का शुक्रिया अदा किया. इन तकारीब को कामयाब बनाने में फौजिया शेख, पठान बुरहान, शेख सुमैया, नंदा गोरे, कल्याण तुपे, सरिता पाटेकर, इंशा शेख, नंदा फसे, शुभांगी कुलकर्णी और शेख आरिफ ने अहम रोल अदा किया. अग्निवीर योजना के तहत भर्ती के लिए आए नौजवानों को मुख्तलिफ परेशानियों का सामना करना पड़ा और उन्हें रात यूनिवर्सिटी के मैदान पर भूखे प्यासे गुजारनी पड़ी.
और पीने के पानी तक की मारामार मच गई और 10 रुपये की पानी की बोतल 30 रुपये में इन उम्मीदवारों को खरीदनी पड़ रही है। जबकि ऐन रास्ते पर जहां जगह मुयस्सर आई वहीं इन वीरों को सोते भी देखा गया, जिसके सबब ये सवाल खड़ा हो गया कि मुस्तकबिल में जिन अग्निवीरों के हाथों मुल्क की हिफाजत दी जाएगी, क्या वो इन सऊबतों से दिल बर्दाश्ता नहीं होंगे और क्या वो पूरी ईमानदारी से अपनी खिदमत देंगे और क्या मुल्क उनके हाथों में महफूज भी रह पाएगा, क्योंकि वो अपने ही हमवतन अरबाब इख्तियार की जानिब से दी गई इन तकालीफ में भूखे व प्यासे और बेआसरा रहकर रात 1:30 बजे शुरू की गई अग्निवीर भर्ती से गुजरकर अग्निवीर बने होंगे। लय परेशान झाली, जेवायला नव्हतं, पाणी प्यायला नव्हतं आम्हाला। इथून उठायचे, तिथं बसायचे, तिथून उठायचे, इकडे जायचे, बाथरूमची सोय नव्हती, काही नव्हती, काय झोपावर रस्त्यावर लागलं, जे सोयच नव्हती, आपापल्या गाड्यात झोपलो, काही जे जाय। आता आम्ही इथं बसले, सध्या रात्रीपासून आम्ही इथंच होतो, आतमध्ये घेईपर्यंत जेवायची सोय नव्हती, काही नव्हती। आम्ही भांबेरी आंबट तालुका परेशानी लागली परिस्थिती म्हणजे भरपूर परेशानी झाली सगळ्या मुलांना, क्योंकि सगळे आता भरपूर मुलं आलते, 10-1 हजारपर्यंत मुलं असते, भरपूर जादा थोडेफार जास्त असते। तर सगळे आपापल्या गाड्याने जिथं रस्ता भेटल तिथं कुठं एखादं मंदिर असं कुठं सगळे रस्त्यावर मुलं झोपले होते संध्याकाळच्या, आणि यांना काही सोय नव्हती, म्हणजे राहण्याची काही नव्हती, बाथरूम वगैरे सगळं खाणं पिणं नाश्ता काही सोय नव्हती। आपापल्या पद्धतीने जसं मॅनेज करता येईल मुलाला तसे होते। ग्राउंडला संध्याकाळी म्हणजे रात्री 9-10-8 वाजेपासून मुलं बसले होते, तर रात्री त्यांनी 12च्या नंतर मुलं घ्यायला सुरुवात केली, 12 नंतर 1च्या पुढे त्यांनी ग्राउंड सुरू केलं, रातभर ग्राउंड चालू होतं, आतापर्यंत ग्राउंड चालू आहे। अजून पाणी नाही, बिस्लरी होते डायरेक्ट, इथं एक 10 रुपयाची बिस्लरी 20 रुपयाला घ्यावं लागत होती। सगळ्यांनी तिथं जवळपास परिसराने लुटीलाच पोराला, काऊन की सगळे नवीन पोरं, त्यांना काही माहीत नसतं, 10 रुपयाची बाटल्या 20 रुपयाला, कोणती गोष्ट घ्यायला लागली तर भाव वाढूनच सगळं। सड़क हादसात में शदीद तौर पर जख्मी होने वालों को वक्त पर तिब्बी इमदाद पहुंचाने और उनकी जान बचाने के लिए टोल फ्री हेल्पलाइन शुरू की गई है। ये इत्तला माहिर न्यूरो सर्जन डॉक्टर पांडुरंग वट्टमवार ने दी। उन्होंने बताया कि मराठवाड़ा के एक ताकतवर सियासतदां विनायक मेटे की एक सड़क हादसे में मौत हो गई और उनके ड्राइवर ने बताया कि हादसा होने के बाद 1 घंटे तक विनायक मेटे को तिब्बी मदद नहीं मिल पाई, लिहाजा सड़क हादसात में जख्मी होने वालों को वक्त पर तिब्बी इमदाद पहुंचाने की गर्ज से टोल फ्री हेल्पलाइन शुरू की गई है ताकि ऐसे मरीजों की जान बचाई जा सके। नहीं, ये हेल्पलाइन का ज़्यादा से ज़्यादा लोगों को फ़ायदा होगा ऐसा मुझे लगता है, क्योंकि पक्षाघात के जो लक्षण हैं, अचानक चेहरा टेढ़ा होने या फिर बात करने में तकलीफ़ होना या फिर हाथ का पैर का ताकत कम होना, ये लक्षण जब आप देखते हैं तो क्या करना ये समझ में नहीं आता। तो आजू बाजू की जो भी लोग बोलते हैं उस हिसाब से पेशेंट को ऐसे जगह पे लेके जाते हैं जहाँ पे ये सिटी स्कैन नहीं, MRI नहीं, कुछ नहीं, कुछ सुविधा भी नहीं है, ऐसे जगह पे लेके जाते हैं और वो बहुत कीमती समय है, वो समय चला जाता है और वो समय पे इलाज नहीं मिलने की वजह से ब्रेन का डैमेज बढ़ जाता है। अगर ये हेल्पलाइन के नंबर पे कोई भी आदमी पेशेंट या फिर पेशेंट का रिलेटिव कोई भी पेशेंट फ़ोन करता है तो हम उनको गाइड करेंगे कहाँ पे जाना है। अगर पेशेंट नज़दीक है तो हम वहाँ पे एम्बुलेंस अरेंज करेंगे, एम्बुलेंस से हम पेशेंट को जल्दी से जल्दी शिफ्ट करेंगे। सिटी स्कैन MRI जो भी करना ज़रूरी है वो करके उनका जो भी इलाज करना ज़रूरी है जल्द से जल्द करने की कोशिश करेंगे। अगर ये पहले 1 घंटे में हो सकता है तो उसको हम गोल्डन आवर बोलते हैं। अगर गोल्डन आवर में पेशेंट को ट्रीटमेंट मिलता है तो पेशेंट पूरी तरह ठीक होने के चांसेस बहुत ज़्यादा बढ़ जाते हैं। लेकिन गोल्डन आवर में पेशेंट अगर पहुंचा भी नहीं तो पहले 7 से 8 घंटे में अगर पेशेंट को सही इलाज मिलता है तो पेशेंट ठीक हो सकता है। खबरें और भी हैं, लेकिन एक छोटे से वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं। आप देखते रहिए MCN उर्दू न्यूज़। इन खबरों के स्पॉन्सर हैं घरकुल मसाले। रोजमर्रा के खानों को दे वालदा के हाथ का जायका, घरकुल मसाले। वक्फे के बाद आपका दोबारा इस्तेकबाल।
शहरियान को फौरी तौर पर बुनियादी सहूलतें फराहम करवाई जाएं। इस मुतालबे पर शहर विकास समिति की जानिब से आज म्यूनिसिपल कारपोरेशन दफ्तर पर ढोल बजाओ आंदोलन किया गया। उन लोगों ने इल्ज़ाम लगाया कि एक तरफ तो एएमसी इंतज़ामिया स्मार्ट सिटी के नाम पर शहर में तरक्याती काम जंगी पैमाने पर करवाए जाने का ढिंढोरा पीट रहा है, मगर हालात उसके बरक्स हैं और अब तो शहरियान बुनियादी सहूलियात से भी महरूम होने लगे हैं। बारिश के मौसम में वबाई अमराज फैलते हैं, इसके बावजूद भी शहर में सफाई इंतजामात दुरुस्त नहीं किए गए, जिसकी वजह से चारों तरफ गंदगियों का राज है और मच्छरों व मक्खियों की बहुतात होने के सबब लोग मुख्तलिफ अमराज में मुब्तला होने लगे हैं। रियासती हुकूमत ने रास्तों की तामीर के लिए सैकड़ों करोड़ रुपयों की माली इमदाद फराहम करवाई, तो दूसरी तरफ स्मार्ट सिटी प्रोजेक्ट के तहत भी सैकड़ों रुपये रास्तों की तामीर के लिए खर्च किए जाने का ऐलान किया गया, मगर शहर भर के रास्ते गड्ढों में तब्दील होकर रह गए हैं, जिनमें बारिश का पानी जमा हो जाने से व्हीकल सवार और शहरियान हादसात के शिकार हो रहे हैं। शहर में पानी सप्लाई के इंतजामात दुरुस्त करने के नाम पर भी करोड़ों रुपये खर्च किए गए, मगर आज भी कई इलाकों के साकिनान पानी के लिए दर बदर भटकने पर मजबूर हैं। म्यूनसिपल कॉरपोरेशन के शोबे तालीम का भी कोई वाली नहीं है। यहाँ जिन अफसरान को नामजद किया जाता है वो लोग सिर्फ दिखावा करने में मसरूफ़ दिखाई देते हैं, लिहाजा म्यूनसिपल इंतज़ामिया को उनकी ज़िम्मेदारियाँ याद दिलाने और उन्हें ख्वाब गफलत से जगाने म्यूनसिपल दफ्तर पर ये ढोल बजाओ आंदोलन किया गया। देशभरामध्ये मोठ्या उत्साहानं आणि गाजावाजानं साजरा होत आहे, मात्र औरंगाबाद शहर हे ऐतिहासिक शहर आज एक कचऱ्याचं शहर, खड्ड्याचं शहर आणि पाणी नसलेलं शहर म्हणून आज ओळख निर्माण झालेली आहे। याला कारणीभूत औरंगाबाद महानगरपालिका या महानगरपालिकेतील अधिकारी आणि पदाधिकारी। आज औरंगाबाद शहरातल्या नागरिकांना अनेक जीवन यातना सहन करावं लागत आहेत। शहरभर कचरा पसरलेला आहे, या कचऱ्यामुळे नागरी जीवन धोक्यात आलेलं आहे। खड्डेमय रस्ते, या खड्डेमय रस्त्यावरती अपघातून मानवांचे जीव जात आहे, मात्र हे गेंड्याची कातडी घातलेलं महानगरपालिका प्रशासन जागा होत नाही। आज आम्ही औरंगाबाद शहरातले विद्यार्थी आणि युवक एकत्र येऊन आज लढा उभारलेला आहे। जोपर्यंत शहरातला कचरा किमान 2 दिवस आड पाणी आणि खड्डेमय रस्ते गुळगुळीत होत नाही, तोपर्यंत हा लढा आम्ही सातत्यानं चालू ठेवणार आहे। आज ही सुरुवात आहे ढोल ताशे वाजवून, पण यापुढे आक्रमक मोठा तीव्र लढा आम्ही या शहरामध्ये उभा करणार आहोत। या माध्यमातून मी शहरातल्या प्रतिष्ठित सामान्य सर्व नागरिकांना आवाहन करतोय की या लढ्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा व आमचे हात बळकट करावा। एवढेच मी अमोल दांडी आपल्याला विनंती करत आहे। गणेश उत्सव, दही हंडी और पोला के त्योहारों पर लॉ एंड ऑर्डर की बरकरारी के लिए बिड़किन पुलिस स्टेशन में अमन कमेटी की मीटिंग मुनक्किद की गई। अमन कमेटी की ये मीटिंग SDPO डॉक्टर विशाल नेहुल की रहनुमाई में मुनक्किद हुई। इस इजलास में मज़कूरा तीनों त्योहारों के दरमियान पुलिस के जारी करदा रहनुमा खतूत और शराइत व पाबंदियों पर सख्त अमलावरी की हिदायत पुलिस की जानिब से दी गई और इस दौरान कोई नाखुशगवारी पैदा न हो, इस मुतालिक भी डॉक्टर नेहुल ने तफसीली रहनुमाई की। इस इजलास में ज़िला परिषद व पंचायत समिति के मेंबरान, मौजूदा व साबिका सरपंच, नायब सरपंच, ग्राम पंचायत मेंबरान, अफसरान पुलिस व मुलाजिमीन, गांव के पुलिस पाटिल, गणेश मंडल के अहदेदार, देही हंडी उत्सव समिति और बिड़किन हदूद के कई साकिनान, नौजवान और नामवर अफराद मौजूद थे। जे मूर्तीची उंचीचे लिमिट असते ती पण काढून टाकलेली आहे, त्यामुळे आपल्याला यावर्षी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव मंडळ स्थापन करायचे असतील किंवा दहीहंडीचा कार्यक्रम करायचा असेल तर त्याला शासनाचं कुठल्याही प्रमाणात बंधन नाही आहे, परंतु त्याच्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत आणि त्या गोष्टी काय आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे। म्हणजे तुमच्या डोक्यात असेल की आता आपल्याला आगामी काळात मंडळ स्थापन करायचं आहे, सार्वजनिक गणपती बसवायचा आहे, नंतर 11व्या दिवशी त्याची वाजत गाजत मिरवणूक काढायची, तर त्यासाठी काय काय करणं आवश्यक आहे आणि गणेशोत्सव दरम्यान काय काय पाळावं लागेल आपल्याला, याची तुम्हाला एक थोडीशी छोटी पूर्वकल्पना द्यावी, जेणेकरून तुम्ही तुमचं समोरचं नियोजन करू शकता की आपल्याला अशा पद्धतीचे स्टेप्स घ्यावे लागतील तर आपण सार्वजनिक गणपती स्थापन करू शकतो किंवा त्या दरम्यान असं करावं लागतं। तर सर्वप्रथम
आपल्याला जेव्हा सार्वजनिक गणपती बसवायचा आहे तर त्याच्यामध्ये एक सगळ्यात पहिलं आपल्याला करावं लागतं की त्या मंडळासाठी अध्यक्ष निश्चित करायचा आणि त्याच्यातले 4 किंवा 5 असतील, 7 असतील, 8 असतील सदस्य निश्चित करायचे. म्हणजे एक आपलं मंडळ स्थापन करायचं, त्याच्यात एक अध्यक्ष असतील आणि बाकीचे सदस्य असतील. तुमचं मंडळ स्थापन झालं की मग तुमची ती जागा निश्चित करायची, तुम्ही कुठं बसवायचं आहे तुम्हाला गणपती. आता जागेमध्ये 2 प्रकार आहेत, सार्वजनिक जागा आणि खाजगी जागा. तर दोन्ही प्रकारे तुम्हाला कुठेही बसवायचं असेल तर त्याच्यासाठी त्या जागा मालकाची पहिले आपल्याला परमिशन घ्यावं लागेल. तालुका कन्नड़ के टाकलीता जौली का रास्ता निहायत ही खराब हो गया है. उसमें जगह जगह गड्ढे पड़ गए हैं, जिसकी वजह से राहगीरों को परेशानियों का सामना है और वो मुताल्लिका इंतजामिया से तवज्जो का मुतालबा कर रहे हैं. गुज़िश्ता रोज़ ही मुल्क ने 75वां यौम आज़ादी मनाया और अमृत महोत्सव की तकारीब बड़े जोश व खरोश से मनाई गईं. ताहम इस तरक्की याफ्ता और आज़ाद जमहूरी मुल्क में भी आज भी दूर दराज बस्तियों के आवाम बेहतर रास्तों से भी महरूम हैं. ताल्लुका कन्नड़ का ये टाकली लवहाड़ी ता जौली का रास्ता ख़राब हाली की इंतहा को पहुंच गया है और यहाँ से आवाम का गुजर भी मुश्किल हो गया है. इस रास्ते से मुंसलिक गांव के लोगों ने हुकूमत व इंतज़ामिया से बारहा गुहार भी लगाई, दरख्वास्तें दी गई, लेकिन उन आवाम का कहना है कि मोटी चमड़ी का इंतज़ामिया और उसके लापरवाह अफसरान इस जानिब कोई तवज्जो ही देने तैयार नहीं हैं. इस रास्ते से हर साल महादेव के भक्त महादेव को पानी चढ़ाने बड़ी तादाद में यहाँ दरमियानी रास्ते एलोरा ता जौली से बड़े महादेव मंदिर वाक़ जाते गांव पहुँचते हैं. ताहम इस रास्ते से उन्हें इंतहाई तकालीफ का सामना होता है, जिसके सबब उन अक़ीदतमंदों में भी नाराज़गी पाई जा रही है. अवाम साकिनान ने मुतालबा किया है कि वज़ीर आज़म ग्राम सड़क योजना के तहत इस रास्ते की फौरी तामीर करवाई जाए. ताल्लुका सिल्लोड़ के बोरगांव सारवानी में नया तामीर शुदा सीमेंट का रास्ता ही गायब हो गया. गांव वालों ने इल्जाम लगाया कि मुताल्लिका ठेकेदार ने काम किए बगैर ही 10 लाख रुपये हजम कर लिए. बताया जाता है कि बोरगांव सारोनी में ये सीमेंट रास्ता नागरी सुविधा योजना के तहत बनाया गया था. ताहम साकिनान का कहना है कि पता नहीं ये रास्ता ही कहाँ गायब हो गया है. अवाम ने मुतालबा भी किया है कि फौरी इस रास्ते को मुताल्लिका इंतज़ामिया खुद तलाश करे और सुराग लगाकर मुताल्लिका खाती ठेकेदार के खिलाफ सख्त कार्रवाई की जाए. इस तरह का एक मुतालबाती मकतूब यहाँ के साकिन शेख अजीज़ वो गाँव वालों के दस्तखत से अरबाब मजाज को दिया गया है. इतलात के मुताबिक ये रास्ता महज 9 माह कबल अवामी सहूलियात योजना के तहत 10 लाख रुपये के तखमीने से महज मुबैना तौर पर बनाया गया था और ठेकेदार व मुताल्लिका इंजीनियर का कहना है कि उन्होंने 9 माह कबल ये रास्ता तामीर किया था. ताहम ये रास्ता मुकर्रर करदा हुदूद में बनाया ही नहीं गया, बल्कि उसे दूसरी स्कीम 25-15 में शामिल करके काम की तकमील दिखा दी गई और इसकी इत्तला ग्राम पंचायत को भी नहीं दी गई. इस तरह ठेकेदार व इंजीनियर ने मिली भगत से रास्ता न बनाकर भी इसका बिल उठा लिया. इस तरह का इल्ज़ाम मज़कूरा मेमोरेंडम में समाजी कारकुन शेख अजीज़, नायब सरपंच मोहसिन पटेल, सरपंच के फर्जंद अमजद शाह, याकूब कुरैशी, शेख शकील और गांव के दीगर साकिनान ने आयद किया है. माशुका की जानिब से शादी का तकाजा किए जाने पर एक यूट्यूबर आशिक ने उसके जिस्म के टुकड़े टुकड़े करके उसका बेरहमी से कत्ल कर दिया.
महलूक दोशीज़ा का नाम अंकिता श्रीवास्तव और बेरहम कातिल का नाम सौरभ लाखे बताया जा रहा है। जराये से मिली इत्तला के मुताबिक सौरभ और अंकिता एक दूसरे से मोहब्बत करते थे। सौरभ तालुका बैजापुर के शियूर गांव का साकिन है जो एक यूट्यूब चैनल के लिए काम करता है। सौरभ पहले ही से शादीशुदा भी है। अंकिता ज़िला जालना की साकिना थी जो MPSC और UPSC इम्तिहान की तैयारी के लिए आर्जी तौर पर औरंगाबाद में रह रही थी। इसी दरमियान दोनों की दोस्ती हुई और फिर ये दोस्ती मोहब्बत में तब्दील हो गई थी, जिसकी वजह से सौरभ अंकिता के रूम पर आने जाने लगा था। मुलजिम सौरभ 15 अगस्त को अंकिता के रूम पर गया तो अंकिता ने उससे शादी का तकाजा किया, जिस पर दोनों में ज़ोरदार झगड़ा हो गया और सौरभ ने गुस्से में आकर बेरहमी से उसका गला चीर दिया और फिर उसके जिस्म के टुकड़े टुकड़े कर डाले और रूम को बाहर से मुकफ्फल करके चला गया। 15 अगस्त से अंकिता का रूम मुकफ्फल ही रहा। मुलजिम आज वहां पहुंचा और अंकिता की लाश के टुकड़ों को एक थैले में भरकर 4 व्हीलर गाड़ी में रखा और इस गाड़ी से रवाना हो गया। सौरभ जल्दी में रूम का दरवाज़ा बंद करना भूल गया था। पड़ोसियों ने जब अंकिता के रूम से आ रही बदबू महसूस की तो उन लोगों ने रूम में जाकर देखा तो वहाँ फर्श पर खून ही खून फैला हुआ था, जिसकी इत्तला उन लोगों ने पुलिस को दी। मुलीचं नाव फक्त अंकिता माहीत होतं मला। तिने फक्त जालनाची सांगितले होते, बाकी काही नव्हती माहिती सांगितली। नाही, काहीच माहिती नाही आम्हाला। ती एकटीच राहत होती। नाही नाही, मुलगा काही आता आम्ही वरती असल्यामुळे आम्हाला काही कळत नव्हतं एवढं तिच्याकडे कोण येतं जात होतं, पण तो मुलगा असं 1-2 वेळेस दिसला, त्याचे फक्त बुट दिसले, पण मग घरात कोण राहायचं काय आम्ही असं काही बघितलं नाही असलं बाबा आता कोणी असं। किती दिवस अगोदर झाले? आता ती मुलगी मला तर सोमवार रविवारपासून नाही दिसलेली। फोन केला पाण्यासाठी तर ती सोमवारी नव्हती, सोमवारी पाणी आलं होतं प्यायचं। फोन केला तर तो मुलगा मला म्हटला आम्ही बाहेर गावी चाललो 5 दिवसासाठी, आम्हाला पाणी नाही भरायचं। मग त्याच्यानंतर ती घाई गडबडीत ते पातेलं आणि एक छोटी कढाई बाहेरच याच्यावर पायऱ्यांवर ठेवून गेली होती। तर मग परत मी फोन केला की तुझं पातेलं आणि कढाई बाहेरच बेटा, मी घरात ठेवते। तर तो मुलगा म्हणे ठेवा ठेवा म्हणे, आम्ही आल्यावर घेऊन टाकू। त्याच मुलगा फोन उचलत होता 3-4 दिवस। किती वाजता झाले? हे आता जे तिला नेलं त्याने तर ते 9:30-10च्या दरम्यान नेलं असेल तिला त्याने गाडीमध्ये टाकून। आणि हे 3-4 दिवसापूर्वी झालेलं आहे, कारण वास सुटलेला आहे घरामध्ये। आम्हाला काही माहितीच नाही ते वास। अलका सुभाष गायकवाड, लेबर कॉलनीत राहतो। काय सांगू तेच सांगू का? मी सकाळी जेव्हा कालपासून मला घरात तिथून वास येत होता खालून, दरवाजाच्या खालून, त्या असं माशाही घनघणगत होत्या। आणि मी सकाळी जेव्हा मोठं गेट उघडायला आले तेव्हा खूप मोठ्या माश्या तिथे दिसल्या दारावर मला, आणि घरातून वास पण येत होता। त्याच्यानंतर मग मी म्हटलं असं का बरं वास येते, मुलीला पण असे उलटे आल्यासारखे झाले, ते दरवाजा झाडायला आली तर खाली। त्याच्यानंतर मग मुलगी गेली ट्युशनला बाहेर, तर मग मला तो मुलगा मला असं गेट वाजला खाली जोराचा। गेट वाजल्याच्या नंतर मग मी येऊन बघितलं, म्हटलं तो आली का काय मुलगी, म्हटलं बघावा, पण ती नव्हती। मग तिकडून मी गॅलरीतून आले तर तो मुलगा एकटा चालला होता इकडे रोडाकडे। तर मुलाला म्हटलं जा त्याच्या पिच्छा कर, म्हटलं तो कुठं जातो काय जातो, कारण नाही तर माशा ते घनगत मला वेगळंच काहीतरी दिसतंय म्हटलं। तर त्याच्यानंतर मी घरमालकाने दादांनाही फोन केला, ते म्हणे ताई मी येतो, तुम्ही त्याला थांबून ठेवा। मग तो गेला आणि एक 4 व्हीलर आणली त्याने तिकडून, त्याच्यामध्ये एक ड्रायव्हर होता, ते 2 जण होते। मग त्याने 4 व्हीलर इथं झाडाखाली उभी केली आणि मग त्याने त्याला गाडी मागे मागे घ्यायला लावली गेटजवळ। तोपर्यंत मी तर झाडाखालीच उभे होते की सांगत होते। मग मी ह्या जे दादा आहे म्हटलं दुकानवाले, त्यांना म्हटलं तुम्ही काय करा, एक काम करा, काहीतरी दिसते म्हटलं मला भानगड, तुम्ही गाडीचा नंबर लिहून घ्या म्हटलं काका रजिस्टरमध्ये, माझ्याकडे काही मोठा फोन नाही छोटा फोन आहे म्हटलं। ते म्हणे ठीक आहे। मग त्यांनी फोन नंबर ते गाडीचा नंबर ते लिहून घेतला। मग त्या मुलाला मी अडवलं, म्हटलं दादा थांब, म्हटलं थोडंसं काम आहे तुला बोलायचं म्हटलं मालकाला, घरमालकाला। आणि ठीक आहे नाही नाही म्हणे मी येतो म्हणे, वापस येतोय म्हणे, तेव्हा बोला म्हणे काय बोलायचं, मी चाललो म्हणे आता। असं करून त्याने जोरात गाडी घेऊन गेला आणि त्यांनी फोनपे पण केलं लाईट बिलचं 640 रुपये। तर मी त्याला बार फोन करत होते, त्याला बहुतेक संशय आला, तर तो मला म्हटला की मला कचरा टाकायचा आहे, घरात खूप कचरा साठला आणि खूप वास येतोय म्हणे। तर मला आणखीच जास्त संशय आला की नक्की काहीतरी आहे म्हटलं, कारण कचऱ्याचा वास असायची एवढा येत नाही ना, एवढा येत नाही। तर मग तो बॉडी फ्रेशनर मारून जात होता, जेंटचं जास्त डार्कवालं तो मारून जात होता। तर मला आजच जास्त संशय आला आणि मग त्याचा पिछा मुलांनी केला पण काही सापडला नाही। पण मग गाडीचा नंबर दिला पोलीस लोकांना, तर मग आता पुढची काय कारवाई ते कर।
इस वाक़े की इतला पाकर पुलिस जाए वारदात पर पहुंच गई तो दूसरी तरफ सौरभ लाश समेत देवगांव रंगारी पुलिस स्टेशन पहुंच गया। उसने पुलिस को बताया कि उसने एक दोशीज़ा का कत्ल कर दिया है। उसकी कार बाहर खड़ी है जिसमें लाश टुकड़ों की शक्ल में एक थैले में रखी है। इसी दरमियान उसने सहाफ़ियों और पुलिस के व्हाट्सएप ग्रुप पर भी हाँ मैंने ही खून किया है इस तरह की पोस्ट डाल दी। 2 तासापूर्वी पोलीस स्टेशनला अशी माहिती मिळाली की जे घटनास्थळ आहे त्या ठिकाणावरनं रूममधनं काहीतरी वास येतो आहे। त्यामुळं पोलिसांनी या ठिकाणी येऊन ती रूम उघडून बघितलं असता त्या ठिकाणी रूमचा पूर्ण वास येत आहे आणि इथं मिळालेल्या माहितीवरून आपण ग्रामीण भागामध्ये इथून काही संशयित गेलेले आहे का किंवा मृतदेह आहे का या संदर्भानं व्हेरीफाय करायला सांगितलेलं होतं। तर अशा प्रकारचा एक मृतदेह मिळालेला आहे। आता तो कोणाचा सगळं व्हेरीफाय करणं अजून बाकी आहे। तपासामध्ये या गोष्टी निष्पन्न होतील, त्यानंतर आपल्याला सर्व माहिती दिली जाईल। नेमकं मृतदेहासोबत कोण कोण होतं सर, किती लोक होते, काय ते आता काहीच मला सांगता येणार नाही कारण ते देवगाव रंगारी पोलीस स्टेशननी ते सीज केलेलं आहे। ती माहिती घेऊन आपल्याला नाही अजून माहितीच नाही काही, तर ते कसं मुलजिम यूट्यूबर को पुलिस ने हिरासत में ले लिया है और महलूक दोशीज़ा की लाश पोस्टमार्टम के लिए भिजवा दी गई। मज़ीद तहकीकात पुलिस कर रही है। तालुका सिल्लोड़ के गोलेगांव इंडनगांव रोड पर एक कार में अचानक आग लग गई, लेकिन कार में सवार मुसाफिरों को इसका इल्म न हो सका। लिहाजा कुछ नौजवानों ने उस गाड़ी का पीछा किया और उन्हें उससे वाकिफ करवाया, जिसके सबब उन लोगों की जान बच गई। इतलाआत के मुताबिक ये कार उस रास्ते के मज़ाफ़ात हल्दा चौफूली से अंबई की जानिब जा रही थी। इस दौरान हल्दा चौफूली पर बैठे कुछ नौजवानों ने देखा कि कार की निचली सिमत आग की चिंगारियां मुसलसल गिर रही थीं। उन नौजवानों ने कार सवारों को आवाज़ लगाई, ताहम शायद कार के शीशे चढ़े हुए थे इसलिए उन्हें आवाज़ का इल्म न हुआ और कार न रुकी तो उन नौजवानों ने फौरी अपनी टू व्हीलर से कार का ताक़ुब किया और कार रुकवा कर कार नशीनों को कार के नशेबी हिस्से से आग की चिंगारियों की इत्तला दी तो कार में बैठे सभी अफराद फौरी नीचे उतर आए और फिर बस अगले ही कुछ लम्हों में ये कार शोला पोश हो गई और आग ने भयानक रूप इख्तियार करके पूरी कार को खाकिस्तर कर दिया। इस तरह नौजवानों की मुस्तैदी और मामला फहमी काम आई और कार सवारों की जान बच गई। कार मुकम्मल खाकिस्तर हो जाने के सबब उसका नंबर भी देखा न जा सका। खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। हेडलाइंस के स्पॉन्सर हैं घरकुल मसाले। रोजमर्रा के खानों को दे वालदा के हाथ का जायका, घरकुल मसाले। हुकूमत की हिदायत पर सरकारी दफातर और पब्लिक प्लेसेस पर जोश खरोश से इज्तिमाई तौर पर पढ़ा गया कौमी तराना और लगाए गए हुब्बुल वतनी के नारे। आज़ादी का अमृत महोत्सव के तहत म्युनिसिपल तलबा को करवाई गई तालीमी सैर। शहर में बनाए गए प्रोसेसिंग सेंटर पर कचरे पर किए जाने वाले प्रोसेस से मुताल्लिक़ तलबा को दी गई मालूमात। शहरियान को बुनियादी सहूलतें फराहम करवाने के मुतालबे पर शहर विकास समिति ने म्युनिसिपल दफ्तर पर किया ढोल बजाओ एहतजाज। इंतजामिया को याद दिलाई उनकी जिम्मेदारियां। और शादी का मुतालबा करने पर एक यूट्यूबर सहाफ़ी ने बेरहमी से किया अपनी माशूका का कत्ल। लाश के टुकड़े थैले में भरकर खुद ही पहुंच गया शिऊर पुलिस स्टेशन, किया आपने जुर्म का एतराफ़। इसी के साथ MCN उर्दू न्यूज़ अब यहीं ख़त्म होती है। कल फिर मुलाकात होगी कुछ और खबरों के साथ। तब तक के लिए मैं काजी मुहियुद्दीन आपसे इजाज़त चाहता हूँ। खुदा हाफिज़।
इन खबरों के स्पॉन्सर हैं घरकुल मसाले। रोजमर्रा के खानों को दे वालदा के हाथ का जायका। घरकुल मसाले।